आता बातमी पाहूया जळगावमधून। राजकारणात नेहमी हातात माईक घेऊन बोलणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे चक्क वेगळ्याच कारणाने चर्चेत आले। आक्रमक भाषण करणाऱ्या रोहिणी खडसेंच्या धाडसाचं कौतुक सध्या होतंय। का होतंय हे कौतुक बघूया। खडसेंचा सापाशी खेळ। रोहिणी खडसेंच्या हाती साप। रोहिणी खडसेंच्या धाडसाची चर्चा। साप म्हटलं की साधारणपणे आपली भांबेरी उडते। साप दिसला की आधी दूर पळून जाण्याचा आपला प्रयत्न असतो। मात्र रोहिणी खडसेंनी साप हाती घेतल्यानं त्यांच्या धाडसाची सर्वत्र चर्चा रंगली आहे। ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात। अत्यंत कमी कालावधीमध्ये रोहिणी खडसे यांनी जळगावच्या राजकारणात आपली ओळख निर्माण केली। राष्ट्रवादीच्या आक्रमक नेत्या म्हणून त्यांना ओळखलं जातं। राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमाला त्या आवर्जून हजेरी लावतात। हातात माईक घेऊन रोहिणी खडसे नेहमी आपल्या पक्षाची भूमिका मांडत विरोधकांवर टीकेचा भडीमार करतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर रोहिणी खडसे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली। त्यामुळे राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा कल वाढलेला दिसला। विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यासोबतच सर्वसामान्य जनतेमध्ये सापांची ओळख व्हावी, विषारी बिनविषारी साप कसे ओळखावे, साप चावल्यास काय खबरदारी घ्यावी यासाठी जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन जळगावमध्ये करण्यात आलं। शिवचरण उंजेकर फाउंडेशन कडून मुक्ताईनगर या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात रोहिणी खडसे देखील सहभागी झाल्या। त्यावेळी व्यासपीठावर आल्यानंतर त्यांनी साप हातात घेतला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला। त्यामुळे हाती साप घेऊन रोहिणी खडसेंनी एक प्रकारे विरोधकांना आणि टीकाकारांना इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।